नमस्कार. मी एक कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये काम करते. तर एक छोटंसं ऑफिस आहे. तर ते ऑफिस मध्ये मी काम करते अकाउंटिंगचं. म्हणजे अकाउंटिंग म्हणजे ओव्हरऑल ऑफिसचं जे काही ऑफिशियल वर्क आहे ते काम करते. बॅक ऑफिस ॲडमिन वगैरेचं काम करते. तर काल जे काही आमचे बॉस आहेत, सर आहेत, तर ते आले आणि त्यांचा जो काही खर्च झाला होता तो ते देत होते. तर ते खर्च देत असताना त्यामध्ये त्यांनी मला एक खर्च असा सांगितला की एक मावशी होत्या. त्या मावशींना त्यांनी JCB चालवण्याचं पेमेंट दिलं. तर मी खूप शॉक झाले. मी विचारलं की म्हणजे हे करेक्ट आहे ना की मावशींनाच तुम्ही JCB चालवण्याचं पेमेंट दिलं? तर ते बॉस बोलले की हो, टेरर आहे. डायरेक्ट त्यांच्या म्हणजे तोंडातून जे पहिलं वाक्य गेलं तर ते गेलं की त्या मावशी म्हणजे टेरर आहेत. तर ते मग नंतर त्या सरांना मी विचारलं. तर ते सर मला सांगायला लागले की त्या मावशींचे मिस्टर JCB ड्रायव्हर होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या म्हणजे ते मिस्टर एक्सपायर झाले त्यांचे. आणि त्यानंतर त्या सर्व कुटुंबाची जबाबदारी, मुली होत्या, मुलींची लग्न, मुलांची शिक्षण, ती सर्व जबाबदारी जी आहे, आपलं जे काही दैनंदिन काम असतं त्याची पूर्ण जबाबदारी त्या महिलेवरती आली. त्यानंतर ती महिला कसं असतं, म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये काम करते ते एक छोटंसं शहर आहे. त्याच्या शेजारी एक अकोले म्हणून गाव आहे. तर तेथील त्या मावशी आहेत. अतिशय म्हणजे गरिबीची त्यांची परिस्थिती. आता विचार करा, त्यांचे मिस्टर ड्रायव्हर होते आणि पाठीमागे एवढा संसार होता. तर खूप गरिबीची परिस्थिती त्यांनी म्हणजे अतिशय अडाणी, फक्त पैसे मोजता वगैरे येतात, हिशोब समजतं, एवढी फक्त कंडिशन त्यांची. शिक्षण वगैरे काहीच नाही. तर त्यानंतर त्या महिलेने काही दिवस गेल्यानंतर आता संसाराचा गाडा कसा चालवायचा, खर्चाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न पडला त्या महिलेसमोर. तर ती महिला अतिशय खंबीरपणे उभी राहिली म्हणजे तिने विचार केला की आता मी करू काय, कशातून मला पैसे मिळेल, कोण मला काम देईल. तर तिने मोठ्या जिद्दीने तिचं जे काही काम आहे, तिच्या मिस्टरांचं जे काही काम आहे, तोच वारसा तिने पुढे चालवण्याचं डिसाईड केलं. विचार करा, एक खेडेगावातली, अत्यंत खेडेगाव, अतिशय अडाणी ती स्त्री, त्या स्त्रीने ठरवलं की मी आता जे काही काम आहे ते मीच करणार आणि मीच जे काही कन्स्ट्रक्शन साईट आहेत त्यावरती आपण जे काही मशीन यूज करतो, JCBचं जे काही मशीन आहे त्या मशीनवरती तिचे मिस्टर ड्रायव्हर होते. तर तेच जे मशीन आहे ते चालवण्याचं त्यांनी डिसाईड केलं. बघा केवढी मोठी हिंमत आहे आणि किती त्या त्या आईला, त्या जननीला खरंच मी सलाम करते की तिने एवढा मोठा डिसिजन लाईफमध्ये घेतला. आपण खरंच आजकालची पिढी किती लगेच डिप्रेशनमध्ये जातो ना, लगेच आपण हार मानतो. आपल्याला पुढे सगळा अंधार दिसतो, काय करावं, कसं करावं. पण ज्याला उभं राहायचं ना, तो कसाही उभा राहतो. तर माझे जे बॉस आहेत ते मला बोलले की मॅडम तुम्ही नक्की एक दिवस साईटवरती या आणि बघा त्या लेडीला, एकदम म्हणजे सगळे घाबरून राहतात आणि ती कामाशी एवढी प्रामाणिक आहे आणि एवढी मेहनती आहे ना, म्हणजे जे काम मला एक विचार करा, रोडवरती कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि त्यावरती JCB आपण चालवते, कॉन्क्रिटीकरण किंवा व्हॉटेवर जे काही वर्क असतं साईटचं, त्यावरती एक लेडी JCB ऑपरेटर आहे. तर ती किती मोठी गोष्ट आहे, जस्ट इमॅजिन करा. तर मला माझे सर बोलले की मॅडम तुम्ही साईटवर येऊन बघा, अतिशय मोटिवेट व्हाल की अरे, मुली विचार करतात, हां हे काम तर मुलांचं आहे, हे काम तर मुलींचं आहे, असा आपण विचार करतो ना, तो ॲक्च्युली तो विचार तुमच्या तिथे गेल्यानंतर डायरेक्ट तो विचाराला तुम्हाला डायरेक्ट झिरो येईल तो विचार. एवढी म्हणजे ती महिला आहे, जिद्द आहे. बघा आपण कसं असतं, लाईफमध्ये काही प्रसंग येतात. आज मीही एक आई आहे. कधी काही फॅमिलीत होऊ शकतं, तर आपण एक सारखी भीती असते की नाही, आपले हसबंड आहे, आपण त्यांच्यावरती डिपेंड असतो. पण अजिबात नाही. जशी वेळ येईल तसं माणसाने उभं राहावं, जसा प्रसंग येईल तसं माणसाने उभं राहावं. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतंच. फक्त आपण शांत डोक्याने आणि आपला जो काही आपण म्हणतो ना, आपण एक स्ट्रॉंग बिलीफ ठेवायचा असतो की हां नाही, मी करू शकते, मी उभं राहू शकते. ही गोष्ट जर आपण जिद्दीला पेटून जर आपण ही गोष्ट ठरवली ना, तर तुम्हाला सांगते आपोआप मार्ग निघत जातात, आपोआप मार्ग सुटत जातात. आणि फक्त एक कष्टाला पर्याय नाही.
नेहमी कष्टासाठी उभं राहायचं, नेहमी कष्टासाठी आपण तयार राहायचं. ती जी महिला आहे ना, तर ते सर मला सांगत होते, रात्र असो दिवस असो कधीही JCBची गरज असते कोणालाही, ती महिला जाते. बघा किती मोठी जिद्द, किती मोठी डेअरिंग आहे. ती महिला फेमस आहे त्या एरियामध्ये, की ही महिला जी आहे ती लेडी महिला ऑपरेटर जी आहे, JCB ऑपरेटर, ती महिला तिच्या कामासाठी, तिच्या जिद्दीसाठी, तिच्या प्रयत्नांसाठी, तिच्या आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तिला खूप कामं मिळतात. तिचा असा एकही दिवस नाही, आठवड्यातला एकही दिवस नाही की तिला काम नाही. तिला डेली दिवस रात्र काम असतं आणि ती पैशालाही अगदी तंतोतंत ती तिच्या कष्टाचा पैसा घेते आणि तिला पैसे देतातही. अशी ती आज मला एक तुम्हाला मोटिवेशनल स्टोरी शेअर करायची आहे, जी स्टोरी नाही म्हणता येणार, ती सत्य घटना आहे. सत्यात ती महिला जी आहे, त्या ज्या मावशी आहेत त्या अस्तित्वात आहे आणि त्या महिला JCB ड्रायव्हर आहेत. बघा किती मोठी गोष्ट आहे ना. आणि आपण छोट्या प्रयत्नांसाठी, आपण छोट्या कष्टांसाठी आपण विचार करतो की मी कसं करू, काय होईल, माझं काय होईल, आणि न जाणे कोणत्या रस्त्याला जातात, चुकीच्या रस्त्याला जातात काही लेडी. ही गोष्ट नाही केली पाहिजे. कष्टाला पर्याय नाही, कष्ट करा. आणि म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच आपण पहाटपासून करा. पहाटपासून उठा, पहाटपासून आपल्या दिवसाची सुरुवात करून कष्टाला सुरुवात करा. बघा कुठेतरी आपल्या कष्टाला, आपल्या जिद्दीला आणि आपल्या ह्या प्रामाणिकतेला नक्की कुठेतरी आपल्याला फळ मिळतो. हीच आज मला तुम्हाला स्टोरी शेअर करायची होती. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्कीच आपल्या बाकीचे जे कोणी आपण जीवनात कोणी हरलेलं असतं ना, माणसावर कधीही कसाही प्रसंग येऊ शकतो, कधीही माणसाला खचून गेल्यासारखं वाटतं, हरल्यासारखं वाटतं, तर त्यांना ही स्टोरी नक्की शेअर करा. आणि जर आवडली असेल स्टोरी तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर त्या नक्की कळवा. आज महिला प्रत्येक गोष्टीत अग्रेसर आहे, हे फक्त आपण बघायचं नाही, तर हे आपण कर्तृत्वात आणूनही दाखवायचं. आणि हे जे आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे त्यामध्ये नक्की आपण जिद्दीने उभं राहायचं, हेच माझं सांगणं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.